चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आमदार सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। आमदार शिवाजी पाटलांनी संस्था बदनाम करू नये अशी विनंती सतीश पाटील यांनी केली। आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला। गोकुळ दूध संघात चुकीचा कारभार सुरू असून एका मंत्र्याच्या आशीर्वादानं तत्कालीन दूध विभागीय उपनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीस मंजुरी दिली। संबंधित संस्थांसह डॉक्टर कदम यांची ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी केल्यानंतर आमदार सतीश पाटील यांनी आमचा कारभार चूक असल्याचं स्पष्ट केलं। त्यांचं नेमकं काय सुरू आहे याबाबत माहिती नाही। मुश्रीफांची खासगीमध्ये भेट घेऊन आढावा घेणार असल्याचं आमदार सतीश पाटील यांनी सांगितलंय। महायुतीतलं वाद चालू आहे त्यांनी बघू, कारण की मध्ये जाहीर झालं ना चेअरमन महायुतीला होती। आता महायुतीला बघून घ्यावं, मी तेच म्हणतोय की महायुती म्हणून एकमेकांना तिने बघून घ्यावं ना, कोण कुणावर आरोप त्या ठिकाणी करतोय। आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवतो, पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही। कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे। त्यांनी त्याला महायुतीचा झालर दिली, आम्ही कधीच दिली नाही। काँग्रेसचं म्हणणं नाही, महाविकास आघाडीचं म्हणणं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे, परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली। आता ते त्यांच्यातला वाद चालला, तर त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना। मला वाटतं खरं कारभार आमचा चोख आहे। शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। नाही म्हणून आता त्यांनी पहिलं राजेश किशोर गाडी म्हणले, आता नंतर महायुती आता म्हणतात, त्यामुळे त्यांनी आता घरातलं भांडण सोडवं ना। ते ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, आता मला त्यांचे पण हातबलता दिसून यायला लागले आता असं वाटायला लागलं। कारण की आता कोणी उठतंय आणि बोलतंय, कोणी याकडे जातंय, ऑर्डर त्या ठिकाणी करून घेते, चाललंय काय आम्हाला कळत नाही। माझी अजून त्यांची प्रत्यक्ष भेट नाही, मला खासगीत विचारायचं की नेमकं चाललंय काय महायुतीत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।